सोलापूर शहरात रविवारी झालेल्या पावसामुळे 54 मीटर रस्त्यावरील पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महापौरांनी पाहणी करून पाण्याचा निचरा करण्याच्या सूचना दिल्या। या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी महापौर विनायक कोंडाल यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। यावेळी नगर अभियंता सारिका अकुलवार आणि सहाय्यक अभियंता प्रकाश दिवाणजी उपस्थित होते। पाहणी दरम्यान महापौरांनी अधिकाऱ्यांकडून पुलाखाली पाणी साचण्यामागील कारणांची माहिती घेतली। भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी 54 मीटर रस्ता परिसरात कायमस्वरूपी आपत्कालीन यंत्रणा उभारण्याच्या सूचना देत पाणी उपशासाठी आवश्यक पंप, यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ कायमस्वरूपी उपलब्ध ठेवण्याचे निर्देश दिले। शहरातील पाणी साचणाऱ्या इतर संवेदनशील ठिकाणीही आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। पाणी साचताच तातडीने उपसा करता यावा, वाहतूक सुरळीत राहावी आणि नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या। सोलापूर शहरामध्ये काल जी अतिवृष्टी झाली त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेची यंत्रणा या ठिकाणी सज्ज होती आणि ती कामाला लागून या ठिकाणी जे काही पाणी थांबलेलं होतं ते पहाटेपर्यंत पूर्ण या ठिकाणी डिझॉल्व करून हे पाणी घालवण्यात आलेलं आहे आणि डिवॉटरिंग सिस्टीम आपली जी आहे ती या ठिकाणी आता आपण 24 तास उपलब्ध करून देत आहोत, जेणेकरून अतिवृष्टी जी झाली तर त्याला लगेच आपण मार्ग काढता येईल आणि पाण्याचा निचरा या ठिकाणी करता येईल अशा दृष्टिकोनातून महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे। आणि आता बऱ्यापैकी या ठिकाणी पाणी साठलेलं नाही आहे आणि जे काय गाळ आहे गाळ पण आपण वेळोवेळी या ठिकाणी आपण निचरा करून घेत आहोत। जे पाईपमध्ये जे गाळ असेल ते देखील आपण वेळोवेळी काढत आहोत, जेणेकरून पावसाचं जे पाणी आहे ते वेळोवेळी या ठिकाणी जायला पाहिजे अशा पद्धतीने काम चालू आहे। सोलापूर शहरामध्ये काही भागामध्ये अचानक अतिवृष्टी जर झाली तर काही ठिकाणी पाणी हे थांबतं, पण त्या पाण्याला जर थोडीशी वाट करून दिली तर ते पाणी या ठिकाणी पुढे सरकतं। आता आपण त्या ठिकाणी सगळी यंत्रणा झोनच्या मार्फत त्या ठिकाणी पंप सेट असतील वगैरे त्याला आपण कोण म्हणजे काही करू शकत नाही, जेणेकरून काही लोकांचे घरं हे पूर्वीपासूनच त्यांचे झोते खाली असल्या कारणाने काही लोकांच्या घरात पाणी या ठिकाणी थांबतं, पण ते देखील आपण त्यांचं पाणी बाहेर कसं काढता येईल याच्यावर आपण फोकस करून यंत्रणा सज्ज ठेवलेली आहे।